नमस्कार, मी अनुराधा संगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. डेक्कन एज्युकेशन सोसायटी तर्फे रमणबाग प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने जाणता राजा हे महानाट्य साकारण्यात आले. शाळेच्या शैक्षणिक प्रकल्पाअंतर्गत हे महानाट्य प्रशालेतील 2500 विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी साकारले. यामध्ये प्रयोगाच्या सुरुवातीलाच मावळ्याच्या वेशामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेला प्रवेश लक्षवेधक ठरला. आसमंत दुमदुमणाऱ्या क्षत्रिय कुलावंतस या गर्जनेने हा महाप्रयोग सुरू झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेली पंढरीची वारी, मुघल सत्तेमुळे झालेली रयतेची अवस्था, युद्धाचे प्रसंग, स्त्रियांचे जीवन, शिवाजी महाराजांनी घेतलेले विविध निर्णय असे प्रसंग विद्यार्थी आणि शिक्षकांनी साकारले. त्याला उपस्थितांनी तितकीच उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हे नाट्य साकारण्यात आले. यातून विद्यार्थ्यांपुढे नियोजन, संघटन, कौशल्य, आज्ञाधारकपणा, नेतृत्व, व्यवस्थापन हे शिवाजी महाराजांचे गुण दाखवण्यात आल्याचे शाळा समितीचे अध्यक्ष किरण शाळीग्राम यांनी सांगितले. या नाटकाची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार आहे. भगव्या पताका, मावळ्यांपासून महिला आणि सरदारांच्या वेशभूषा, नेपथ्य यामुळे पालकही या महानाट्यामध्ये रमले होते. रंगमंचावरील छत्रपती शिवरायांच्या जय जयकारातही तेही एकरूप होऊन दाद देत होते. व्यासपीठासमोर जिवंत देखावे सादर करण्यासाठी आणलेली बैलगाडी, मावळ्यांच्या हातामधील त्यांनी स्वतः तयार केलेल्या तलवारी, पगड्या यामुळे हे नाटक विद्यार्थ्यांसाठीही अविस्मरणीय अनुभव देणारे ठरले. विद्यार्थ्यांचे वक्तृत्व, बाल शिवाजी, जिजामाता यांची भूमिका अजोड ठरली. प्रादेशिक पक्षांना सोबत घेतल्याशिवाय मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान होता येणार नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी मसीहा की मिथ्य या विषयावर दिलीप पाडगावकर बोलत होते. विविध क्षेत्रात पुरस्कार, परदेश दौरे, स्पर्धांमधील विजेते खेळाडू यांचा यावेळी पाडगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाडगावकर म्हणाले, इंदिरा गांधी, व्ही.पी. सिंग, लाड कृष्ण अडवाणी या 3 नेत्यांनी देशातील राजकारण स्वतःभोवती केंद्रित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता नरेंद्र मोदी हेच करत आहेत. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये मोदी गेल्याने हिंदुत्व हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि राजकारणाचा मूळ स्वभाव आहे. देशातील प्रसारमाध्यमांचा वापर कसा करावा हे मोदींना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे गुजरातमध्ये कमी विकास करून सर्वाधिक प्रसिद्धी त्यांनी मिळवली आहे. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यासाठी मोदींनी दबाव निर्माण केला होता. 4 राज्यांपैकी 3 राज्यात भाजपला सत्ता मिळाली. त्यामध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये तेथील मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. दिल्लीतील निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला प्रसारमाध्यमांनी महत्त्व दिले नव्हते, तरीही त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या. देशातील मतदारांचा विचार बदलला आहे. हे प्रसारमाध्यमे आणि राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे. दक्षिण भारतात कर्नाटक वगळता भाजपचे कोठेही प्राबल्य नाही. प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षांचे बळ वाढले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी मोदींना प्रादेशिक पक्षांचे सहकार्य घ्यावे लागेल. त्यामुळे गुजरातप्रमाणे केंद्रात मोदींना स्वतःच्या मनाप्रमाणे काम करता येणार नाही, असे पाडगावकर यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आरोग्य सुविधांपासून अजूनही नागरिक वंचित आहे, असा आरोप सजग नागरिक मंचाने पुणे महानगरपालिकेवर केला आहे. पुणे शहरातील रुबी हॉल, सह्याद्री आणि औंध या 3 रुग्णालयांमध्ये 3 वर्षात महापालिकेच्या शिफारसीवरून 30,000 रुग्णांवर विनामूल्य उपचार होणे अपेक्षित होते. मात्र या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरल्यामुळे अवघ्या 3 वर्षात फक्त 170 रुग्णांवर विनामूल्य उपचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना उघडकीस आला आहे.
शहरातील विविध खासगी रुग्णालयांना दिलेल्या अधिक FSI पोटी पालिकेने शिफारस केलेल्या रुग्णांसाठी विनामूल्य खाटा आणि उपचार मिळणे आवश्यक आहे. दरवर्षी रुबी हॉल, सह्याद्री आणि औंध रुग्णालय येथे रोज 27 खाटा, याप्रमाणे वर्षभरात 9,800 रुग्णांवर विनामूल्य उपचार मिळणे आवश्यक आहे. पण गेल्या 3 वर्षात रुबी हॉल, सह्याद्री आणि औंध रुग्णालयांमध्ये फक्त 170 रुग्णांना ही सुविधा मिळाली आहे. 3 रुग्णालयांमध्ये 3 वर्षात 30,000 रुग्णांवर विनामूल्य उपचार होणे आवश्यक होते. पण या योजनेची शहरातील नागरिकांना माहितीच नाही. आरोग्य खात्याच्या गलथान कारभारामुळेच ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल, कसा घेता येईल, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती असलेले फलक महापालिकेची सर्व कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये, मुख्य इमारत, महापालिकेचे दवाखाने आदी ठिकाणी लावावेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे. आयुष्यात तुम्ही समाजकार्याला वाहून घ्या असे आवाहन माजी न्यायमूर्ती PB सावंत यांनी केले. पुणे शहर निवृत्त सेवक महासंघाच्या वतीने SM जोशी पुरस्कार श्रीधर शिर्के यांना प्रदान करण्यात आला. भाई वैद्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विठ्ठल पवार, सुधाकर गोरे, विठ्ठलराव शेटे आदी उपस्थित होते. निवृत्तीनंतरचा काळ हा कंटाळवाळा, नीरस आणि एकलकोंडेपणाचा वाटू लागतो. पण आयुष्यात तुम्ही कमावलेली अनुभवाची शिदोरी घेऊन तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करत राहिला तर हाच काळ आनंदाचा आणि हवाहवासा वाटू लागेल. सेवेतून निवृत्त होणे म्हणजे जीवनातून निवृत्त होणे नाही. निवृत्तीनंतर एक स्वतंत्र, परिपक्व आणि बंधनमुक्त आयुष्य सुरू होते. या आयुष्यात तुम्ही समाजकार्याला वाहून घ्या असे आवाहन PB सावंत यांनी केले. श्रीधर बुरके म्हणाले, SM जोशींच्या नावाने असलेला पुरस्कार मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. मी आयुष्यभर माणसे जोडून सेवानिवृत्तांसाठी काम केले. ज्या सेवानिवृत्तांमुळे मला हे काम करण्याची संधी मिळाली त्यांना मी हा पुरस्कार अर्पण करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. स्वतःसाठी लेखन न करता साहित्यिकांनी वाचकांच्या मनाचा शोध घेतला पाहिजे असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नवकोरो या उपक्रमाअंतर्गत डॉ. अनिल गांधी लिखित शोध मनाचा या पुस्तकावर आधारित आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संजय वाटवे यावेळी उपस्थित होते. डॉ. आनंद यादव म्हणाले, जो देखीन रवी सो देखे कवी, अशा प्रकारे साहित्यिकांना विविध प्रकारच्या क्षेत्रातील माहिती असते, परंतु कोणत्याही व्यक्तीचे मन जाणून घेणे ही अत्यंत अवघड गोष्ट असते. स्वतःसाठी लेखन न करता साहित्यिकांनी वाचकांच्या मनाचा शोध घेतला पाहिजे. आई वडिलांचे संस्कार, शिक्षण आणि आजूबाजूच्या परिस्थितीतून माणूस घडतो. कोणत्याही व्यक्तीचे मन जाणून घेणे अत्यंत अवघड असते. साहित्यिकांनी केवळ स्वतःसाठी लेखन न करता वाचकांचे मन जाणून लेखन केले पाहिजे असे ते म्हणाले. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन यावर्षीपासून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाने पुरस्कार सुरू करून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. या वर्षीचा पहिला पुरस्कार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांना देण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ समीक्षक डॉ. राग जाधव यांनी दिली. यावेळी सचिव हेमंत नाईक नवरे, महाराष्ट्र फाउंडेशनच्या वसुमती देशपांडे, साधनाचे संपादक विनोद शिरसाट उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा 11 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या हस्ते होईल. सामाजिक कार्य पुरस्कार यावर्षी कोणत्याही व्यक्तीला न देता रयत शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. वैचारिक ग्रंथ पुरस्कार संध्या नरे पवार यांच्या डाकिण एक अमानवी प्रथा शोध आणि अन्वयार्थ या पुस्तकाला देण्यात येणार आहे. अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार अमिता नायडू यांच्या प्लॅटफॉर्म नंबर 0 या पुस्तकाला जाहीर झाला आहे. ललित ग्रंथ पुरस्कार अशोक पवार यांच्या पडझड कादंबरीला जाहीर झाला आहे.
राश दातार विशेष नाट्य पुरस्कार मराठी रंगभूमीच्या 30 रात्री या ग्रंथासाठी मकरंद साठे यांना मिळाला आहे. राशन दातार नाट्य पुरस्कार राजकुमार तांगडे यांच्या शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाला मिळाला आहे. राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना जाहीर झाला आहे. असंघटित कष्टकरी कार्यकर्ता पुरस्कार धनाजी गुरव यांना, तर समाज प्रबोधन कार्यकर्ता पुरस्कार गजानन खातू यांना आणि सामाजिक प्रश्न कार्यकर्ता पुरस्कार डॉक्टर अशोक बेलखोटे यांना जाहीर करण्यात आला आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. मोशी ते अक्कलकोट पायी पालखी सोहळ्याचं पुण्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. मोशी येथून 16 डिसेंबर रोजी ही पालखी निघाली आहे. 4 जानेवारी 2014 रोजी ही पालखी अक्कलकोट येथे पोहोचणार आहे. विश्रांतवाडीवरून या पालखीचे पहाटे प्रस्थान झाले. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर शेकडोबा मंदिराच्या विश्वस्तांनी पालखीचे स्वागत केले. रोकडोबा मंदिरात विसावा घेतल्यानंतर पालखी धनकवडीकडे मार्गस्थ झाली. धनकवडी येथील मोहननगर येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. उद्या पहाटे या पालखीचे पुढच्या मुक्कामासाठी प्रस्थान होणार आहे. त्यानंतर भिवरी, सासवड, जेजुरी, मोरगाव, जळगाव, बारामती, सणसर, इंदापूर, टेंभुर्णी, चिखली, लांबोटी, बाळे, तोमराळ आदी गावात मुक्काम करत पालखी अक्कलकोटला पोहोचणार आहे. पालखी मार्गावर सर्वत्र विविध विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाणार आहेत. पालखीत सहभागी स्वामी भक्तांना समितीच्या वतीने भोजन आणि निवासाची सोय करण्यात आली आहे. यंदा या पायी पालखी सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांना यंदाचा मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 51,000 रुपये रोख मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजता महापौर चंचला कोदरे आणि पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी मोहम्मद रफी यांच्यावरील गाण्यांचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मोहम्मद रफी आर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष इक्बाल दरबार यांनी दिली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.